संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. म्हणूनी मनी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा. आणि का रुसावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचुण्या. तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण. म्हणूनी मनी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या इथल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. सर्वांच्या परिचयाचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले कैलासवासी प्रल्हादराव सर्जेरावजी देशमुख, सेवानिवृत्त अधिकारी, कात्रज दूध डेअरी, पुणे संघ, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे बंधू आत्मारामजी सर्जेरावजी देशमुख, साहेबांच्या धर्मपत्नी नंदिनीताई प्रल्हादरावजी देशमुख, माजी सरपंच, माजी संचालिका, त्यांचे सुपुत्र योगेश प्रल्हादराव देशमुख, सुनबाई स्नेहलताई, दोन्ही मुली प्रियंकाताई, पल्लवीताई, दोन्ही जावाई सतीश शिवाजीराव धुमाय PI सोलापूर, महेश सतीशजी साठे, महेश सचिनजी साठे कंपनीचे मॅनेजर, आपलं ताटे, आलं लक्षात, होते थोडंसं एकदा वाचलेलं असतं. 4 पुतणे ज्ञानेश्वर, निवृत्ती, संदीप, मनोज, मेवणे रायबा शिवाजीराव बोरकर, माजी सरपंच. कोण राहिलं? शिवकन्या नाथ, अजून कोणी राहिलं असं तुम्ही पाहून घ्या. या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे संतोष भाऊ काळे यांच्या माध्यमातून मला मिळालेलं हे निमंत्रण आणि त्यामुळे कुरुळीकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित हरिभक्तपरायण माजी मुख्यमंत्री मनोहरराव, तुम्हालाही नमस्कार. आमचे नेहमीचे हार्मोनियम वादक त्याच्या आधी बसले ते, त्यांनाही नमस्कार. मृदंगाचार्य महाराज, सर्व गायनाचार्य टाळकरी, इकडचे टाळकरी, भालदार चोपदार, विनेकरी, इकडचे सर्व छोटे छोटे साधक, त्या साधकांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना मनोभावे वंदन. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि देशमुख परिवाराचे नाते गोते, या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठला जेव्हा शिरूरला रामायण होतं, स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे यांच्या द्वारा नियोजन, तेव्हा रोज पती पत्नी न चुकता तिथं रामायण ऐकायला यायचे. नंदिनीताई आणि प्रल्हादराव रोज. आणि प्रल्हादराव ताईजवळ म्हणायचे, या बाबाचं एकदा तरी कीर्तन आपल्या गावात झालं पाहिजे. शेवटी त्यांच्या स्मरणार्थ करावं लागलं. मनचिती होत नाही, हरचिती होत तत्काल. तुमचीच बडबड जास्त आहे त्यांच्यापेक्षा.
हो पोरा आहे मलाही माहिती आहे, पण त्या पोरापेक्षा तुम्ही जास्त जोरात बोलताना. विठ्ठल आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. कोणी असू द्या, मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. बाकी कुठेही वशिला लावा संतोषराव, इथं नाही चालत. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता, त्याचाही भाचा मेला अभिमन्यू. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी श्री रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ रात्री 12 वाजता मेला. पाणी सुमंत प्रधानानं पाजलं, पण एकही पोर पाणी पाजायला नव्हतं. जिथं देवाच्या बापाची ही अवस्था झाली, तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता. म्हणून जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे. आपण तिकडेच निघालो संभाजीराव. फक्त म्हणायचं असते मराठीमध्ये, मरण आलं. अरे येतच नाही, मरण कशाला येतं? ते आहे तिथेच आहे. ज्या पद्धतीनं, ज्या वेळेला, ज्या ठिकाणी, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. पण मराठी भाषेत म्हणायचं असते मरण आलं. नाही तर आषाढीला नावऱ्याहून एसटी केली, 50 वारकरी बसले, ज्ञानोबा तुकाराम भजन करत 4-5 तासानं पंढरपुरात एसटी पोहोचल्यानंतर एसटी थांबली की मग उतरणारे एकमेकाला म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे नावऱ्याहून गेलं, 6 तास गेलं, आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं येतच नाही. ते 2030लाच आहे. जन्म 1950चा आहे. 30-50 कडे आलं नाही. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत गेलो. म्हणून जिथे मरण ठरलेलं आहे तिथपर्यंत आपल्या लक्षात नाही. आपण दररोज 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 चाललोय कुठे? मरणाकडे. हा विचार करा. एक एक दिवसाने एक एक दिवसाने एक एक दिवसाने आपण मरण जवळ करतो. कारण जीवन ही नदी आहे. नदी म्हटलं की उगम आणि संगम 2 शब्द आहे की नाही? मग जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पहाडावर आहे, जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला. सुख आणि दुःख हे नदीचे 2 काठ असतात. एक काठ सुखाचा आहे, एक काठ दुःखाचा आहे. म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याला जीवन म्हटलं जातं. कबू हासे कबू रोवे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघाणी खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललंय. मागचा समाज रडत निघाला, राम बोलो भाई राम, राम नाम सत्य है. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो, डिस्कोच्या तालावर तरणी बाण पूर्ण असतात. हे असंच जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. म्हणून सुख आणि दुःख हे जीवनरूपी नदीचे 2 काठ आहे. जन्म पहाडावर उगम पावली, मरणरूपी समुद्राला जाऊन मिळते. आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे आणि ते अखंड वाहत आहे. आयुष्य जात आहे पार, आहे पार, जपत से श्री हरीचा सोहिताचा घोर जानी रहा श्री हरीचा, श्री हरीचा. आयुष्य जात आहे पहा,
आता बाहेरचे करणे बंद केले वाटते आता चाललं का नाही एक नंबर असं पाहिजे. तुम्ही घोड नदीवाल्याचा विचार केला आणि इथले लोक तसेच विठ्ठल विठ्ठल आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महास्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या पिरिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर. आधी रचना प्रारब्धाची आहे नंतर रचना शरीराची आहे बरं का संतोषराव. आधी प्रारब्ध नंतर शरीर मानावंच लागेल तुम्हाला. जुनी मंडळी इथं बसलेली आहे त्यांना तेव्हा विचार ते इंग्रजाच्या काळातली गोष्ट. रेल्वे तेव्हा JCB नाही. विचारा त्यांना. आम्ही लहान लहान होतो महाराज अजूनही सांगतात ते. गोऱ्या सरकारचं राज्य होतं. हा मग ते गाढवावर माती रेड्यावर माती ते काळे काळे लोक तिकडचे कामावर भराव टाकला सरकारनं. आधी भराव नंतर खडी मग ती दाबली त्याच्यावर रूळ टाकले. एक दिवस कोळशाचं इंजिन आलं. गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला आणि भग 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 करीत इंजिन दौंड वरून गेलं भिगवणला. जुनी माणसं सांगतात. म्हणजे आधी रूळ टाकले मग गाडी धावली. बरोबर आहे ना. आधी रूळ आहे नंतर गाडी चालती. तसं आधी प्रारब्ध आहे नंतर शरीर आहे. आता मी असं विचारतो कुठे कुठे रुळाला वळणं असतात ना. रुळाला वळणं आहे. ड्रायव्हर खूप हुशार आहे. आता ड्रायव्हरनं ठरवलं असं 4 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ उसातून गाडी भिगवणला. त्याच्या बापान जाईल का आता का. आता वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी वळण चुकत नाही कारण गाडी रुळाच्या अधीन आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी दुःख चुकत नाही. शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे. देह तव आहे प्रारब्धाधीन 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 देह तव आहे प्रारब्धाधीन. त्याचा मी काशीन बाबू भार त्याचा मी काशीन बाबू भार सर्व माझा काळ तुझिया चिंतन सर्व माझा काळ तुझिया चिंतन त्याचा मी काशीन बाबू भार त्याचा मी काशीन बाबू भार सर्व माझा काळ तुझिया चिंतन करू माझा काळ तुझिया चिंतन. कारण देह तवा हे प्रारब्ध अधीन याचा आम्ही का सीन वाहू भार. आणि जे प्रारब्धात आहे त्याप्रमाणेच घडणार आहे. त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. जे जे लिहिले प्रारब्धे जे जे लिहिले प्रारब्ध प्रारब्धे प्रारब्धे न चुके कर्म कधी न चुके कर्म कधी न चुके कर्म कधी न चुके कर्म कधी. होणार सारखी बुद्धी होणार सारखी होणार सारखी बुद्धी होणार सारखी बुद्धी. कर्म रेखा टळेना कर्म रेखा टळेना कर्म रेखा टळेना कर्म रेखा टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव 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 ऐसी प्रारब्धाची ठेव. जे जे लिहिले प्रारब्धे ते न चुके कर्म कधी होणार सारखे
सारखी बुद्धी कर्म रे खाटले ना ते चुके कर्म होणारा सारखी बुद्धी कर्म रे जे जे लिहिले प्रारब्धे अविनाश बाबा सर जे प्रारब्धात आहे ते न चुके कर्म कधी होणारा सारिकी बुद्धी हा शब्द का लिहिला अरे एकुलता एक मुलगा आहे अविनाशजी 100 एकर जमीन आहे 20च वर्षाचं पोर आहे पप्पाला हिरो होंडा घेऊन मागितली आणि पप्पानं शिरूरून 2च तासात आणून दिली कारण वेळ कमी आहे ना आणि ते इतक्या जोरात गाडी पळवतं एक दिवस 5-25 लोक वाड्यात आले संतोषराव पाटील आहे का घरी अहो या ना आत या बसले कांदा पोहे झाले चहा पाणी कसं येणं केलं तुमच्याकडेच आलो आपलं काही वैरत्व नाही का बांधावून भांडण नाही अहो तो तुमचा मुलगा गाडी चालवतो का हेलिकॉप्टर एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल पोत्यात बापाच्या डोळ्याला धारा लागल्या बरं का संतोषराव एकुलता एक मुलगा 100 एकर जमीन ठीक आहे सांगतो मी मुलाला त्या दिवशी मायबाप जेवले नाही हे महत्व मायबापाला कळतं लेकराला कळत नाही नाही जेवले संध्याकाळी मुलगा आला रात्री मायबापाला झोप नाही सकाळी पुन्हा त्यानं गाडीला किक मारली बसला गाडीवर मायबाप पुढे आले आईनं एक हँडल धरला आणि बापानं मुलगा बसला 20 वर्षाचा काही केलं नाही फक्त मायबापाचं रडणं सुरू झालं वाड्यापुढं मुलाला काही सूचना 20 वर्षाच्या का रडता मम्मी डॅडी का रडता मग तो हुंदके देऊन अहो का रडता अरे वैरी आहे का गाववाले 25 लोक काल आले होते डबडबल्या डोळ्यानं सांगत होते तुमचा मुलगा हेलिकॉप्टर पळवतो का गाडी एक दिवस पोत्यात आणावं लागेल म्हणे गुंडाळून पोत्यात हे ऐकल्यापासून तुझी आई जेवली नाही मी जेवलो नाही अरे 100 एकर जमीन आहे राजा अर्ध्या एकरात वाडा आहे एका खांबावर द्वारका आहे रे एकुलता एक आहे आम्ही तुझे मायबाप आहो तरी तुझ्या पाया पडतो पण गाडी हळू चालवत जा इथपर्यंत ठीक आहे हो आई हो बाबा असं म्हणून ते निघालं हळूच निघालं अविनाश महाराज आणि गावाच्या बाहेर आलं रोडला गाडी लागल्यावर पुन्हा 80 का तिकडनं एक ट्रक काष्टीहून 80 आलेली आहे विधी लिखित याची धडक निर्विला ठरलेली आहे सगळ्या ग्रामस्थांनी पाया पडू द्या मायबापाने रडून विनवणी करू द्या तरी ते 80च्या कमी गाडी का पळवत नाही विधी लिखित मरण तिथं आहे तिकडून 80 ट्रक आलेली आहे हे 80नच गेलं पाहिजे तर तिथं मृत्यू ठरलेला आहे याला म्हणतात जरी गावकऱ्यांनी विनंती केली मायबापाने रडून सांगितलं तरी ते 80च्या कमी गाडी का पळवत नाही होणारा सारिकी बुद्धी कर्म रेखाटणे ना होणारा सारिकी बुद्धी कर्म रेखाटणे होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटणे होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटणे जय लिहिले प्रारब्धे जय लिहिले प्रारब्धे न चुके कर्म कधी न चुके कर्म होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटणे होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटणे ना होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटणे होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटणे जाते गाव आणि इकडे कुठं वेल्डिंग आहे वाटतं
बसा बसा बसा. राम कृष्ण विठ्ठल 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 हर जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी होणारा सारी की बुद्धी कर्म रेखा टळेना. न कळे बरं का याचं द्रुपद तू दुसरंच म्हटलंय. जाऊ दे आपल्या दोघात राहू दे. न कळे पुढील होणार. हा आता न कळे पुढील होणार. भूत भविष्य हा विचार जसं लिखित आहे कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. नकळे पुढील होणार. पुढील होणार. भूत भविष्य हा विचार. भूत भविष्य हा विचार. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. बस कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. जसं कर्म आहे त्याप्रमाणे. आणि कर्माचे 3 विभाग आहे. प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित. अगदी सुटसुटीत सांगतो हे कर्माचे विभाग आहे. आता जे आपण भोगतोय त्याला प्रारब्ध म्हणतात. साचलेलं आहे ते संचित आहे आणि चालू आहे हे क्रियमाण आहे. हे नसल कळत तर कास्तकाराच्या भाषेत शेतातलं पीक क्रियमाण आहे. कणगीतलं धान्य संचित आहे आणि गिरणीवर नेलं दळायला हे प्रारब्ध आहे. मग होतं काय त्याच्या शेतात पाहतं हे तर ज्वारीचं पीक आहे आणि त्याच्या ताटात रोज चपाती आहे. याच्या शेतात गव्हाचं पीक आहे आणि रोज भाकरी आहे. तिथं कुरकुर चालते. संतोषराव काय अरे त्याच्या शेतात पूर्ण ज्वारीचं पीक आहे राव तरी ते रोज चपात्या खातं. तुला कसं माहीत? मी त्याचा तंबाखू खातो ना म्हणून माहीत. अडचण काय नाही. माझ्या शेतात अख्खं पीक गव्हाचं आहे आणि रोजच भाकरी आहे. अरे बाबा तुझ्या शेतात दिसायला पीक गव्हाचं आहे आणि तुला रोज भाकरी आहे. त्याच्या शेतात दिसायला पीक ज्वारीचं आहे रोज चपाती आहे. कारण आजचं जे जेवण आहे ते गेल्या सालच्या पिकावर आहे या दिसलेल्या पिकावर नाही. त्यानं गेल्या वर्षी पूर्ण गहू पेरला आणि तो कणगीत साठून ठेवला. ते 12 महिने चपात्याच खाणार आहे. आता तू गेल्या वर्षी पूर्ण ज्वारी पेरली होती ती साठवून ठेवली कणगीत. आता तुला 12 महिने भाकरीच आहे. त्याचं दिसायला पीक तुला ज्वारीचं दिसतंय खातं चपाती. तुझं पीक दिसायला गव्हाचं आहे पण खातं भाकरी. याचं कारण आताचं जेवण गेल्या सालच्या पिकावर आहे. तद्वत भोगतो ना घडे संचिता वाचोनी. 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 भोगतो ना संचिता वाचोनी. भोगतो ना घडे संचिता वाचोनी. भोगतो ना घडे संचिता वाचोनी. भोगतो ना घडे संचिता
भोगतो ना घडे संचिता वाचोनी 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 समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानून खेदू मनवोनी मनी मानून खेदू मनवोनी मनी मानून खेदू मनवोनी मनी मानून खेदू राम गोविंद वेल वेल करावा गोविंद मनवोनी मनी मानून मनवोनी मनी मानून खेदू मनवोनी मनी मानून खेदू मनवोनी मनी मानून खेदू भोगतो न घडे संचिता वाचोनी जे जे लिहिले संचिती त्यानं चुके कल्पांती. आणि ते कोणाला चुकलं नाही, माणसाचा काय हिशोब लावता. अख्खा अभंग प्रारब्धावर नामदेव राहायचा बरं का अविनाश बाबा. कृष्ण साहे पांडवासी आणि ते भोगेती नष्टचर्यसी साहे केलिया हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना. म्हणून माणसं सहज म्हणतात आम्ही नाही का बरे, आम्ही नाही बरे. कधी कीर्तन ऐकत नाही, कधी प्रवचन ऐकत नाही, कधी सप्त्यात भानगडीत नाही, कधी सप्त्याला वर्गणी देत नाही, देत असेल त्यालाही देऊ देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही. तरी आम्ही एवढे सुखी का. आणि रात्रंदिवस भजन करता तुम्ही दुःखी का. अरे भजन कशाला भाऊ, ज्याचं भजन करायचं आहे तो भगवान रात्रंदिवस त्यांच्या सोबत आहे. तरी त्यांनाही 12 वर्ष वनवासात फिरावं लागलं. भजन ज्याचं करतोय ना आपण तो भगवान. कृष्ण साय पांडवासी कृष्ण साय पांडवासी कृष्ण साय पांडवासी कृष्ण साय पांडवासी ते भोगे ते नष्टचर्यसे ते भोगे ते नष्टचर्यसे. हा ते भोगे ते नष्टचर्यसे ते भोगे ते नष्टचर्यसे साय केले हरिहरासी साय केले हरिहरासी साय केले हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना प्रारब्ध कोणासी टळेना प्रारब्ध कोणासी टळेना प्रारब्ध कोणासी टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव 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 ऐसी प्रारब्धाची ठेव. कृष्ण साय पांडवासी ते भोगीती नष्टचर्यसी साय केलिया हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळे नये. कृष्ण साय पांडवासी ते भोगीती नष्टचर्यसी साय केलिया हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळे. कृष्ण
कृष्ण साहे पांडवासी ते भोगिते नष्टचर्यसी. ज्या कृष्णाचं आपण भजन करतो अरे तो साक्षात रात्रंदिवस ज्या पांडवाच्या सोबत आहे त्यांनाही 12 वर्षाचा वनवास भोगावा लागला तर तू का नाराज होतो? अरे मग भजनाचा फायदा काय? भजनाचा फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा भजनाचा फायदा. नाही तर हे तर ठरलेलं आहे, कभी गर्मी कभी सर्दी. कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नज़ारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. तुम्हाला काय वाटतं? नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे मग फायदा काय? दुःख पेलण्याची ताकद, हा फायदा. नाहीतर नुसतं पाणी मागितलं अविनाश महाराज तर किती दाशा पडत होत्या द्रौपदीच्या पुढे. घ्या मालकीन पाणी, घ्या मालकीन पाणी घ्या. अरे तिनं 12 वर्षे डोक्यावर माठ घेतला आणि जंगलात तळ्याहून पाणी झोपड्यात आणलं. 12 वर्ष एवढे पांडव ऐश्वर्य भोगलेले, पण हरणाचे कातडे गुंडाळले आणि कंदमुळे आणू लागले, झोपड्यात राहू लागले. एवढं प्रचंड दुःख त्यांच्या जीवनात आलं तरी एकाही पांडवानं रोगोर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही. हे दुःख पेलण्याची ताकद भजनानं. विठ्ठल 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 विठ्ठल. बस आता एवढी वेळ नाही, नुसतं वाचून दाखवतो. वाचून म्हणजे लिहून आणलं नाही संतोषराव. कृष्णसा ये पांडवासी ते भोगिती नष्टचर्यसी सहाय्य केली हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळणायसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव प्रारब्धे शरीर संचिता दिन धर्मराजा हिंडे वनवन कर्मे बुडाला रावण आणि दुर्धन प्रारब्धे. हरिश्चंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नळराव पुरुषार्थ तयाच्या विपत्ती प्रारब्धे काम बुद्धीचे सुख अति मानती मूर्ख चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे कर्मरेखा टळेना बाण लागला जगजीवना कृष्णे सांडिल्या गोपांगना हे नारायणा प्रारब्धे ऐशी अनिवार जन्मांतरे. राज्य सांडिले रघुवीरे सवे मेवणी वानरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध ओढवले जानकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे संचिता अधीन शरीर. पूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. घरी गेल्यावर पाहून गेले. हे सगळे याच्यावर 2-4 कीर्तन होईल म्हणून. नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना. मजा आहे हा. मृदंगाचार्यापासून गायनाचार्यापर्यंत सगळे तेंडुलकर भेटले आज, तरी 12ला संपवतो. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना जंगल जंगल राम फिरे रे लंका में रोवे सीतामाई. कर्मरेखा बडी दुस्तर है तिल घटे ना राई. कोणी असू द्या, याच्यात कोणी बदल करू शकत नाही. प्रत्येकाच्या जीवनात आहे. अरे बा, आमचे जुने संबंध आहे. फार मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्या जीवनात. अरे प्रवास आहे भाऊ, लक्षात घ्या, प्रवास आहे. आणि प्रवास जर सिद्ध झाला तर प्रवास वयमानावर नसतो, तिकिटावर आहे ना, तिकिटावर. नाहीतर पित्या देखता पुत्र मरे, पुत्रा देखून पिता झुरे.
जेव्हा पुत्राच्या चितेला अग्नी लावायला बाप हजर असेल तर त्याला काय वाटत असेल जरा विचार करा तुम्ही. 22 वर्षाचा नातू मरतो, 22 वर्षाचा, आणि 92चा आजोबा काठी टेकत काठी टेकत काठी टेकत स्मशानभूमीत. ज्याचं प्रेत पेटलंय ना अविनाश बाबा, ते 22 वर्षाचं आहे, आणि जे डबडबल्या डोळ्यानं लटलट पायापासून हलतय काठीचा आधार घेऊन स्मशानात, तो आजोबा 92चा आहे. असं का झालं? तिकीट संपलं, त्याला उतरावं लागतं. बस एवढं लक्षात ठेवा. आपण प्रवासी आहोत, आणि प्रवास, काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला आम्ही इथले, नाही, आपण सगळेच प्रवासी आहोत. प्रवास कधी संपतो? कुरुळीचा माणूस पुण्याला गेल्यावर नाही, पुन्हा पुण्याहून येतो. ज्या खोलीतून गेलं होतं तिथं येऊन बसतं, पहिलं बाथरूममध्ये जातं, फ्रेश होतं बरं का सर, आणि मग ज्या बाकड्याहून गेलं होतं सकाळी 8 वाजता तिथं येऊन बसतं संध्याकाळी 8 वाजता, आणि बायकोला म्हणतं आण बरं चहा, एकदाची कटकट संपली. हे सूत्र लक्षात घ्या. जिथून गेलं सकाळी तिथं पुन्हा वापस आलं म्हणजे प्रवास संपला. तसा आम्ही जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. म्हणून हा दृष्टीचा बदल आहे. आम्ही ज्याला मरण समजतो ना, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. म्हणून आम्ही रडत रडत मरतो, ते हसत हसत जातात. हा दोघातला फरक आहे. प्रवासाचा पूर्णविराम. 22 वर्षाचा तरुण पोरगा मरून पडला आणि सगळे गाव रडतं. एक भगव्या वेशाचे संन्यासी त्या गावात आले आणि विचारलं, बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गांव वाले रो रहे, बात क्या है? इकलौता बेटा था महाराज, माँ बाप को शादी भी नहीं होती, गुजर गया. तो इकलौता बेटा गुजर गया तो आप पूरे गाव वाले क्यों रो रहे? ते गावापुरतं होतं महाराज, घरापुरतं लेकरू नव्हतं. 22 वर्षाचं होतं, श्रीमंताचं होतं, पण झोपडपट्टीत पाहुणे येऊ द्या तरी पाहुण्याच्या स्वागताला चहा पाणी देण्यापासून हजर असायचं. घरवाल्याला त्रास नाही, आणि न चहा घेता आपल्या घरी निघून जायचं. म्हणून त्याच्या गुणामुळे रडतंय गाव. प्रत्येकाला वाटतं की आमच्या घरातलंच लेकरू गेलं. साधूंनी विचारलं, मग असं गुणवान लेकरू गेलं त्याच्यासाठी जर तुम्ही पूर्ण गाववाले रडता तर ते मायबापाला एकटंच होतं म्हणता? हा, त्यांचं काय? तिथं जा ना महाराज, मग कळेल काय. मग तो साधू रडणाऱ्या मायबापाजवळ आला आणि साधूने विचारलं, क्यों रो रहे? इकलौता बेटा था महाराज, शादी भी नहीं हुई थी, सुबह 8 बजे गुजर गया. ऐसा बुरा मत बोलो. अजी गुजर गया, ऐसा बुरा मत बोलो. गुजर गया, बुरा मत. आम्ही काय वैरी आहो का महाराज? बुरा मत बोलो, बुरा मत बोलो. अहो ते मरण पावलं, डॉक्टरनी सांगितलं जा डेड बॉडी घेऊन, आणि तुम्ही म्हणता बुरा मत बोलो. अरे ऐसा बुरा मत बोलो, वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया, वो था अपने सफर में, आज अपने घर गया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बस आपल्यातनं त्यांच्यात हा फरक आहे. आम्ही मरण समजतो, ते प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. म्हणून आम्ही रडत रडत मरतो, आणि ते मरताना प्रसन्नतेनं जातात. जे लिहिलं आहे त्याप्रमाणे. अरे एक श्वास सुद्धा आपण जास्त टाकत नाही नियोजित आयुष्यापेक्षा. एक श्वास म्हणायचं असते, ठीक आहे, आयुष्य जर संपलं ना संतोषराव, डॉक्टरची लाईन उभी करा, नाही जगणार. आयुष्य शिल्लक आहे, त्याला रोगोरची बाटली पाजा, असं करू नका. पण सांगतो ते नाही मरणार. आयुष्य शिल्लक. ते ऐत खाऊ काही करत नव्हतं, मुंबईतली गोष्ट. नमस्कार, बसा. बायको म्हणायची 2 लेकरं, खायला दाना नाही, तुम्ही काहीच करत नाही, नुसते पत्ते कुटा. जास्त कमी बोलली आत्महत्याच करील. ती घाबरून जायची बिचारी. मुंबईतली गोष्ट. दिवाळी 2 दिवसावर आली. पहाटे 4 वाजता बायको म्हणले, अहो लेकराला कपडे नाही, खायला अन्न नाही, 2 दिवसावर दिवाळी. लावली का कटकट? आत्महत्याच करील. आता बायको वैतागलीच होती, जाय कर आत्महत्या. आता गेल्याशिवाय गत्यंतर आहे का? गेलं ना उड्डाण पुलावर. मुंबईतली गोष्ट. टाकली उडी आत्महत्येसाठी.
पण योग असा, खालून भाजीवाला भैया चालला होता पुला खालून. ते मोठं चपट टोपलं, त्याच्यात मेथीच्या भाजीच्या जुड्या, त्या कमळाच्या फुलाला पाकळ्या असतात तशा लावलेल्या, माय लुगड्याच्या पदरात लेकराला घेते तसं हे बैमान भाजीच्या टोपल्यात पडलं. नाही मेलं, आत्महत्या करण्यासाठी उडी टाकली पण नाही मेलं. तुम्हाला नवल वाटल, विनाकारण भाजीवालं मेलं. अरे त्याला कल्पनाच नाही ना, 70 किलोचा बोझ्या उड्डाण पुलावून 42 फुटावून याच्या टोपल्यात पडला, मुंडकं मोडून मेलं. बरं ते घरून सांगून आलं होतं मुलांना, काळजी करू नका पोरं, आज जेवढ्याची भाजी विकल्या जाईल तेवढ्याचे फटाकेच आणतो म्हणला तुमच्यासाठी. याचे पोरं खुश होते, पप्पा फटाके आणणार आहे. ते पुलाखाली मेलं. याची बायको खुश झाली, कटकट गेली. हे दुपारच्या जेवणाला वापस गेलं. लक्षात आलं ना? अरे म्हणून आयुष्य जोपर्यंत आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा, त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हा प्रवास आहे, आपले लावलेले संबंध आहे. कोण कोणाच्या आधी उतरेल सर याची कल्पना आहे. कधी कोणाचं तिकीट कुठे संपतं तिथं त्याला उतरावं लागतं. हे लावलेले संबंध आहे. पिताजी कही पुत्र मेरा है, माताजी कही पुत्र मेरा है, ना माता का ना पिता का ये जन्म देने का नाता है. भाई कहे बहन मेरी है भाई, बहन कहे भाई मेरा है, ना बहन का ना भाई का ये तो रक्षाबंधन का नाता है. ससुरा कहे जावई मेरा है, सास कहे जावई मेरा है, ना सास का ना ससरे का ये तो लड़की देने का नाता है. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. म्हणून जसा 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 संबंध असेल त्याप्रमाणे हे घडतं. जे विधिलिखित आहे त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. प्रमाण होऊन गेलं. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. हे इथलेच महाराज असले पाहिजे. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. जे लिहिलं आहे त्याप्रमाणे भोग तोण घडे संचिता वाचुनी. जसं जसं लिखित आहे त्या त्याप्रमाणे घडतंय ना. म्हणून करावे ते मणी समाधान हे त्याकरता आहे. म्हातारं मरण पावलं 90 वर्षाचं. 85ची म्हातारी रडू लागली. तिथे एक भगव्या वेशाचे महात्मे आले. का रडता आजीबाई? माझं पतिदेव मरण पावलं महाराज. पण त्याच्या आधी, मरायच्या आधी रडतच होती बरं का अविनाश महाराज. त्या महात्म्यानं नाकाला कापूस लावला तर कापूस उडत होता. थांबा ना, मेलं नाही ना. अहो मेलं नाही तरी रडता का? तिला वाटलं हा साधू आता माझ्या मालकाला मरू देत नाही. गप बसली बिचारी. अहो ते मेलच नाही तर कशाला रडता? 5 मिनिटांनी मेलं. म्हातारी जोरात रडू लागली. साधूने विचारलं आता का रडता? आता मेलं ना. मेलं मलाही कळतं पण आता का रडता? कमाल आहे महाराज, कोणी साधू केलं तुम्हाला? 10 मिनिटापूर्वी म्हणता अजून मेलच नाही तर का रडता, आणि आता म्हणता मेलं तर आता का रडता? तेव्हा मेलच नव्हतं म्हणून म्हटलं रडू नका. आता मेलं म्हणून म्हणतो रडू नका. म्हणजे आता माझा प्रश्न आजीबाई, तुम्ही किती वर्षे रडल्या? हे म्हातारं उठून बसल. महाराज आता मी रडू रडू मेली ना तरी मालक जिवंत होणार नाही. नाही ना. मग आता इथून पुढचं आयुष्य रडण्यात घालवण्यापेक्षा माझ्या नशिबात होतं तसंच घडलं असं समजून करावे ते मनी समाधान. करावे ते मनी
हे समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मन हे भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान हे भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान आता इथून पुढचं आयुष्य रडण्यात घालवण्यापेक्षा माझ्या नशिबात होतं तसं घडलं असं समजून करावे ते मनी समाधान. अजून पहिलं चरण चालू आहे, बरोबर करू सगळं. इथपर्यंत आलो. समाधान. अहो पण समाधान कशानं मिळेल? अरे समाधान काय दुकानात मिळतं का? एखाद्या हॉटेलचं नाव असू शकतं समाधान हॉटेल, आणि तेवढाच बोर्ड वाचून आमचे लोक जातात. समाधान दाबून खातात आणि बिल देताना समाधान बिघडून बाहेर येतात. कारण लेका हॉटेलमध्ये गेला होता तर गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता, आणि आता बाहेर आला तर पार तोंड उतरलं. अरे एका जेवणाचं बिल 12 महिने माझे परिवारातले जेवले असते, एवढं एका जेवणाचं बिल. मग गेला कशाला? समाधान वाचून गेलो, मग बिघडून बाहेर आलो. समाधान दुकानात मिळत नाही. समाधानासाठी गरज आहे फक्त विचाराची. विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून न पविजे समाधान 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 विजय समाधान विचारा वाचून न पविजे समाधान न पविजे समाधान न पविजे समाधान विचारा वाचून न पविजे समाधान न पविजे समाधान न पविजे समाधान विचारा वाचून न पविजे समाधान. समाधानासाठी गरज विचाराची आहे. मग विचार कसा करायचा? विचार तर प्रत्येकाचा चालूच आहे. विचार करीत नाही असा जीव शोधून सापडायचा नाही. इथं आलेली माणसं सुद्धा विचार करतातच ना, की घाई घाई आलो कीर्तनाला, कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, कधी लागते कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसलं कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलपाचा. कोण आहे बिगर विचाराचा? प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. मग तरी समाधान का मिळत नाही? विचाराची पद्धत बदलली आपली. विचार उलट करायचा आहे. आई मरण पावली म्हणजे सर्वात मोठं दुःख आहे. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. आई मरण पावली फार मोठं दुःख आहे. मग त्याला समाधान कसं मिळेल? आईचं प्रेत पडलेलं आहे, तिचं वय 75 आहे, लक्षात घ्या. आणि रडणाऱ्या मुलाचं वय 50 आहे. दुःख आहेच,
पण तिथेही त्यानं विचार करायचा आहे की पांडुरंगा 50 वर्ष झाले मला मायची संगती लाभली, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली त्याच्यापेक्षा मी केवढा भाग्यवान आहे, असा विचार आहे, तिथे समाधान आहे. विठ्ठल 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 समाधान विचारा वाचून न पविजे समाधान. तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला समाधान देते. फक्त उलट विचार करायचा आहे. ज्याच्या पायात चपला आहे त्यानं सायकलवाल्याचा विचार केल्यावर समाधान बिघडतंय. मग त्याला समाधान कसं मिळेल? त्यानं अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा की लगेच समाधान मिळतं की देवा हे पाय पोळत चाललं डांबरी रोडनं, तुटक्या का होईना चपला गरीबाला दिल्या तू, मी केवढा समाधानी. लक्षात असं. उलट ज्याचं कव्वेलाचं घर आहे ना त्यानं बिल्डिंगवाल्याचा विचार केला की दुःख आहे. त्यानं बिल्डिंगवाल्याचा विचार करायचा नाही, कवेलवाल्यानं फुटपाथवर झोपलेल्याचा विचार करावा. आणि मग सकाळी पांडुरंगाचे आभार मानावे की विठ्ठला हे रात्रभर रोडच्या काठाला बिना अंथरुणा पांघरुणाचं पडलं, अरे मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना घर गरीबाला राहायला दिलं, असा विचार समाधान तिथे आहे. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचुणी करावे ते म्हणी समाधान. आता दुःख आहेच बरे का. नंदिनी ताई असेल, योगेश भाऊ असेल, पल्लवी प्रियंका ताई असेल, दुःख आहे. आणि हे असंच असते, असंच आहे. याच्यावर पुन्हा कीर्तन होईल. जेव्हा चांगले दिवस येतात ना, ज्यानं कौतुक पाहावं ती कौतुकाची थाप निघून जाते. प्रत्येकाच्या जीवनात घडले, प्रत्येकाच्या. ते निरोप आला बरं का अविनाश भाऊ, निरोप आला नंदीग्रामात भरताला. आज रामचंद्र दुपारपर्यंत येणार आहे. आता केवढा आनंद असेल. 14 वर्षांनी रामचंद्र येणार. भरतजी पळत आले, आनंद आवरेना भावाला. आणि राजमहालाच्या बाहेर 14 वर्षांनी भरत पहिल्यांदा आला नंदीग्रामातून. सावत्र भावाचं सांगतोय. आणि राजमहालाच्या बाहेर उभं राहून आवाज दिला, माताजी माताजी. आई कौसल्यनं आवाज ओळखला, माझ्या भरताचा आवाज आहे. 14 वर्षे तपाला बसला, तो भरत कसा काय आला? म्हणून माय कौसल्या बाहेर आले. क्या हो बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. हे भरताच्या तोंडून ऐकलं संतोषराव आणि मायचं रडणं सुरू झालं. तेव्हा भरतजी म्हणले, आई माझा भाऊ 14 वर्षांनी येतो. हा, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? आज तुझ्या बापाच्या आठवणीनं रड. जिथं देवाला सोडलं नाही या घटनेने. आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते. अरे उनकी बहुत इच्छा थी राम का रास तिलक देखने की. आज तुम्हारे पिता दशरथ की याद आई बेटा, करके रो रही. अरे जिथं भगवंताला सोडलं नाही तिथे काय पाडा आम्हा मानवाचा. आपण विचार करा, हे प्रत्येकाच्या जीवनात घडलेल्या गोष्टी आहे, ठरलेलं आहे. जेव्हा चांगले दिवस येतात, आता योगेश भाऊ खूप मोठे व्हा, सगळ्या तालुक्यात तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या, पण प्रल्हादरावच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, हे लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. तरी ही अघटित घटना आहे, विधी लिखित आहे सर, याच्यात बदल कोणी करू शकत नाही. मग तुम्ही म्हणता करावे ते म्हणे समाधान. हो, समाधान. माहेरी आल्यावर आनंद कधी होतो? मला ते नंदिनी ताईंनी सांगितलं. ती त्यांची नात शिवकन्या, आजोबा नात पेरू खायचे एकत्रित. आजोबा मरण पावल्यापासून वर्ष झालं म्हणे नातीनं पेरू खाल्ला नाही. माहेरी आल्यानंतर
मग ते पल्लवीताई असो की प्रियंकाताई, आनंद कधी होतो? बापाच्या भेटीमध्ये. कारण बापाचं आणि लेकीचं निस्वार्थी प्रेम असते. बापाला खाली टाकल्यावर सुद्धा बाप एवढंच म्हणतो, कोणीतरी जा माझ्या ताईला आणा, 2 शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. तरी समाधान हो, उलट विचार करायचा. आम्ही पाहिलं तर हरिचैतन्य महाराजाकडे 50 लेकरं आहे. मायबापांनी टाकून दिलेले, त्यांना माय माहिती नाही, बापही माहिती नाही. ते गरम महाराज आहे. दर्शन सुद्धा 10 फुटाहून लोक घेतात. आम्ही जाऊन आलो. पण त्यांच्या मांडीवर लेकरं बसतात. कोणी दाढी ओढतं, कोणीतरी ते कुरवाळतं. मी का सांगतो? कळत नसताना ज्याचे वडील मरण पावले, आपण हा विचार करायचा योगेश, की त्याच्या मानाने आम्ही केवढे सुखी आहो. आमच्या बापानं आमचं लग्न झालेलं बघितलं, मुलीचं लग्न, जावाई चांगले मिळाले, मुलाचं लग्न, सून चांगली मिळाली, एवढं सगळे वैभव पाहून आमचा बाप गेला. असा विचार केला तर समाधान. विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, न पविजे समाधान, 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 न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, भोग तो न घडे संचिता वाचून. जे संचितात आहे ते घडलं, पण आता विचार करायचा, करावे ते मनी समाधान. त्यांचा आपला जेवढा ऋणानुबंध होता तेवढाच होता. ऋणानुबंध संपल्यावर ते निघून गेले. म्हणून दुसरं चरण, मन मनवोनी माने मानून खेद, 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 मनवोनी माने मानून खेद. मनवा गोविंद वेळो वेळा, मनवा गोविंद वेळो वेळा, मनवा गोविंद वेळो वेळा, मनवोनी माने मानून खेद, मनवोनी माने मानून खेद. वेळो वेळा, वेळो वेळा, मनवोनी माने मानून खेद, मनवोनी माने मानून खेद. जे संचितात त्याप्रमाणे घडलं. मनवणी मनी मानू नये खेद. आणि खेद होतच असेल तर म्हणावा गोविंद वेळोवेळा, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमा. जय जय विठोबा विठोबा रखुमा, रखुमा रखुआई, विठोबा रखुमा, विठोबा
जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई पुंडलिक वरदान भगवान माऊली महाराज की जय. विठोबा रखुमाई ए, असं मोठे मोठे लोक आले साहेब बरोबर तरी 24 मिनिट आहे माझे अजून हं. करावे ते मने समाधाना भोगतोणाकडे संचिता वाचुणे करावे ते मने समाधान. जे संचितात आहे जे प्रारब्धाच आहे जे दैवात त्याप्रमाणे सगळे घडत असतंय. मनवणी मनी मानू नये खेद. आणि जर खेद होतच असेल तर उपाय सांगितला म्हणावा गोविंद वेळोवेळा. कारण दुःखाचा विसर पाडण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामचिंतनात आहे. ऐश्वर्य भोगून पुन्हा जर दरिद्री झाला आणि बाजरीचं पीठ मागायला जर्मनचं ताट घेऊन आला, लोक बोट दाखवतात का नाही? अरे हे कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? ते काकी आहे का शिळी पाकी म्हणतं ते कोण आहे? अमुक गावचं पाटील. ते पाटील आणि त्या पाटलाच्या दारात रोज 10 भिकारी जेवायचे आणि ते रोज आमच्या गावात येतं बाजरीचं पीठ मागायला. त्याला वाटतं आता उद्या पीठ मागायला यायचं नाही, कुठंतरी रोगर मागायचं, उसात जाऊन मरायचं. नाही दरिद्र सम दुःख जगमाही. पण एवढं ऐश्वर्य भोगलेले पांडव 12 वर्षे वनवासात फिरले तरी रोगोर घेतलं नाही आणि विहिरीत उडी टाकली नाही. का? रात्रंदिवस भजन चालू ठेवलं. पहाते पांडव अखंड वनवासी. बरोबर आहे. पण परित्या देवासी आठवीती परित्या देवासी आठवीती. पहा म्हणजे डोळ्यानं पाहायचं नाही. पहा बरं दिसते काय तुम्हाला? चष्मे लावून पहा पांडव दिसतात का? मग पहा ते पांडव का म्हटलं? इथे पहा शब्दाचा अर्थ आहे विचार करा. विचार करा. तुम्ही थोडंसं काही वाईट घडलं तर काय देवानं बरं केलं म्हणता पंढरपूरची वारी बंद करता. अरे थोडं वाईट घडलं तर पंढरपूरची वारी बंद करतोय. 12 वर्षे वनवासात फिरले तरी भजन बंद केलं नाही. पहा ते पांडव, त्यांचा विचार करा. ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. देवाला न विचारणारा दुर्योधन दिल्लीच्या गादीवर बसला. भजन करणारे हे काय आता